आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. आज बाईक देऊ, उद्या काही मागितलं तर तेही देऊ, कारण माझी ताई सुखात राहावी एवढंच मला वाटतंय मनी सर. आणि ह्यासाठी जर का मला आयुष्यभर किंमत मोजावी लागली ना तरी मी मोजेन. इलाजच नाहीये. आपल्या माणसाच्या सुखापुढं कसली तत्व चूक बरोबर कसलाही विचार येत नाही मनी सर. उघड्या डोळ्यानं अंधारा खड्ड्यात मला उडी मारावीच लागणार, कारण माझ्या ताईडीच्या सुखापुढं या सगळ्याची किंमत शून्य आहे मनी सर. स्वानंदी, स्वानंदी आओ. स्वानंदी, तुझ्या डोळ्यात पाणी नाही बघू शकत मी. मणी, गिरिजा, तर पुढे काय करायचं ठरवलंय? काहीच कळत नाही. इकडे आड तिकडे विहीर असं झालंय. हे जे काही घडतंय ते मनाला पटतही नाहीये, आणि तेच मन स्वानंदीची अशी अवस्था बघून गोंधळलाय. आणि हे चूक आहे रे, गैरफायदा घेतल्यासारखं आहे, शोषण आहे. तेच ना. बरं, बाईक नाही दिली तर लग्न होणार नाही. लग्न नाही झालं तर त्या कार्तिकीचं आयुष्य विस्कटेल का? बरं, मी तिला अगदीच गाडी घेऊन देऊ शकतो, पण मी तसं केलेलं स्वानंदीला आवडणार नाही. गिरिजा, तू तुझ्या बहिणीचं लग्न लावलंयस, त्यातही प्रॉब्लेम्स आले होते. त्यावेळी तू काय केलं, कसा मार्ग काढला, व मी आता काय करू शकतो, कसं वागायला हवं ते सांग. म्हणे मी स्वानंदीला अजून तितकी ओळखत नाही, त्यामुळे ती अमुक सिच्युएशन मध्ये कशी रिॲक्ट होईल याचा अंदाज मी नाही बांधू शकत. पण मी एवढं नक्की सांगेन की ती मुलगी स्वाभिमानी आहे. मी तिच्यासारखंच आयुष्य जगले म्हणे, तुला माहिती आहे. म्हणूनच सांगते, आम्ही मुली कणखर होत. आमचं अख्खं कुटुंब आमच्या खांद्यावरती, आणि आम्ही आमच्या जबाबदाऱ्या ठामपणे सार्थपणे पार पाडू शकतो, आणि त्याचा आम्हाला अभिमान आहे. पण या सगळ्यात अशा काळात विक्रांतची किती साथ आहे, आणि तो सोबत असल्यावर माझं आयुष्य किती सोपं झालंय, किती बदलून गेलंय हे मी नाही सांगू शकत तुला. पण म्हणजे मी समजू शकतो, पण तुला आता मला काय सुचवायचंय ते कळत नाही. स्वानंदीला अजूनही दिसत नाहीये, कळत नाही, पण तुझी मदत तिचं आयुष्य बदलून टाकणार आहे हे नक्की. म्हणे कित्येक वर्ष ओळखते रे मी तुला. का माहित का मला आता असं वाटतंय की तू स्वतःला थांबवतोयस, अडवतोयस, व्यक्त होत नाहीस. तेव्हाही असा होताच आणि आताही असाच. तुला माझ्या डोळ्यात विक्रांतबद्दलचं प्रेम दिसतं,
आणि आता मला तुझ्या डोळ्यात बघ बाबा, ती माझी परीक्षा होती, ही तुझी आहे. हा फक्त ह्या परीक्षेत ना इथून नाही, इथून विचार कर. हॅलो म्हणी, कुठे आहेस तू? सकाळपासून किती फोन केले मी तुला. बरं, तो अकाउंटवालाही तुला फोन करतोय काहीतरी क्वेरी आहे म्हणून. फोन का उचलत नाहीस? कुठे आहेस तू? हा सुजित, मी तुला न सांगता मुंबईतून बाहेर पडलो, पण आत्ता मला तुझी मदत हवी आहे, खूप अर्जंट आहे. बोल ना मग भाई, तुला मदत हवी आणि मी नाही करणार. बोल बोल, काय मदत हवी? बरं, आणि कुठे आहेस तू ते तर सांग. मी साखरगावला आलो, स्वानंदीच्या घरी. तिच्या बहिणीचं लग्न आहे म्हणून. मला काहीही न सांगता, मला कल्पना न देता तू स्वानंदीच्या घरी पोहोचलास. इतक्यात तू मला दिलेलं प्रॉमिस विसरलास म्हणी. कारण स्वानंदी माझी आहे आणि माझीच राहणार. मित्र म्हणून विश्वास ठेवलाय तुझ्यावर, विश्वासघात करू नकोस. नाही अरे सुजित, स्वानंदी इथे प्रॉब्लेम मध्ये अडकली, तिला मदत करायला म्हणून मी आलो इथे, आणि म्हणून तर तुला फोन केला. पण तिला जर काही प्रॉब्लेम असता तर तिने फोन करून सांगितलं असतं की. आणि जर का तिने तुला प्रॉब्लेम सांगितले तर तो प्रॉब्लेम तू मला सांगायला हवास. हे तुझं काम आहे म्हणी. तुला तिथे जाण्याची काही गरज नव्हती, आणि मी सांगितलेलं नसताना तर अजिबात नाही. सॉरी सुजित, मी तुला न सांगता इकडे यायला नको होतं. पण सुजित, आत्ता हा विषय नाहीये. आत्ता आम्हाला स्वानंदीला तुझ्या मदतीची खूप गरज आहे. हे बघ, तिला जर मदतीची गरज असेल तर ती फोन करून सांगेल. प्रत्येक वेळेला तुला मध्यस्थी करण्याची गरज नाहीये, कळलं ना? सुजित, स्वानंदीने आपणहून कधी तुला फोन केलाय मदतीसाठी? फोन सोड, साधा मेसेज तरी केलाय? सुजित, अरे एव्हाना तुला तिचा स्वभाव कळायला पाहिजे ना. प्रचंड स्वाभिमानी मुलगी आहे ती. सुजित, ऐक माझं. स्वानंदीच्या बहिणीच्या लग्नात प्रॉब्लेम्स आले. स्वानंदीची चारही बाजूने कोंडी झाली आहे, आणि आत्ता आपण स्वानंदीची मदत केली नाही तर तिच्या बहिणीचं आयुष्य उद्ध्वस्त होईल. पण त्यानंतर स्वानंदीचा विचार कर, तिची काय अवस्था होईल. प्लीज सुजित, इगो बाजूला ठेव आणि आत्ता तिची मदत कर. बरं ठीक आहे, बोल, काय मदत हवी? ऐक, ठीक आहे, मी करतो मॅनेज. फक्त माझं एक काम आहे, ते झालं की मी येतो. थँक्स सुजित.
तुझी सरपोतदार. विक्रांत देसाई. व्हॉट अ प्लेझंट सरप्राईज. तू कसं काय इथे? अरे मी एका कामानिमित्त आलो होतो. तू इथे काय करतोयस? अरे हे चहाचं दुकान माझं आहे. चल मस्करी करतोयस ना? अरे नाही खरंच. बरं ते सगळं सोड. तू चहा घेणार का? कोण बनवणार? कोण बनवणार म्हणजे मी बनवणार. माझ्या हातात चहा पिऊन तर बघ. विक्रांत सगळं सांगतो मी तुला. आधी चहा घे. आलो. विक्रांत खरंच तुझी ही चहाची टपरी आय मीन टी स्टॉल आहे? अरे हो. अरे पण का? कमॉन तुला काय गरज आहे या सगळ्याची? इतकी मोठी कन्स्ट्रक्शन कंपनी आहे तुमची. हे सगळं का करत असशील तू? विक्रांत काय भानगड आहे? भानगड म्हणजे? म्हणजे मी मध्यंतरी जे काही ऐकलं होतं ते खरं आहे तर? काय ऐकलंयस तू? हेच की तू हे सगळं एका मुलीसाठी करतोयस. बघायला गेलास तर हो, बघायला गेलास तर नाही. प्लीज एक्सप्लेन. हे बघ, हे सगळं जे मी करतोय ना, हे माझं प्रेम आणि स्वतःला प्रूव्ह करण्यासाठी करतो. बरं ठीक आहे, चल ते चांगलं आहे. पण माझं म्हणणं आहे की हे करण्याची काय गरज आहे? विक्रांत डॅडचा बिझनेस आहे, तो एका वेगळ्या लेवलला घेऊन जा. स्काय इज लिमिट ब्रो. हे का करत असशील तू? हे बघ मला असं वाटतंय की तुझा हा ट्रॅक चुकतोय. मला असं वाटतंय की तुझं चुकतंय. माझं ते कसं काय? हे बघ, हा माझा बिझनेस, तो बाबांचा आहे. आता मला सांग, यातला कुठला बिझनेस मी वेगळ्या लेवलला नेऊन ठेवल्यावर मला सगळ्यात जास्त आनंद होणार आहे? ऑब्व्हियसली तुझा. येस, कारण हे मी माझ्या मेहनतीने उभं केलेलं आहे. बरं ठीक आहे, मान्य. पण ह्या सगळ्यात त्या मुलीचा काय संबंध? कारण हे सगळं करण्यासाठी मला जी प्रेरणा मिळाली आहे ती गिरिजाकडून मिळाली आहे. गिरिजा. बर विक्रांत एक सांगू, हे बघ मुलींचं एवढं ऐकायचं नसतं. का बरं? कारण मुली स्वभावानं चंचल असतात. आपल्यापेक्षा बेटर ऑप्शन मिळालं तर त्या निघून जातात, थांबत नाही. आणि नंतर मग आपण स्वतःला विचारत राहतो माझं काय चुकलं. हेच चुकतं आपलं की आपण फक्त त्यांचं फक्त त्यांचं म्हणणं मनावर घेतो. सगळ्या मुली सारख्या नसतात रे. हा गैरसमज आहे तुझा. सुजित मला सांग, तुला कधी कुणावर प्रेम झालंय का? हा म्हणजे होत्या आयुष्यात काही मुली. नाही नाही नाही, तसं नाही. खरं प्रेम, सच्चावाला प्यार. पण तरी मला हे सगळं खूप फिल्मी वाटतंय विक्रांत. सुजित मला असं वाटतं ना, माणसाच्या आयुष्यात एकदा तरी खरं प्रेम येतं, फक्त ते आपल्याला ओळखता आलं पाहिजे. विक्रांत जरा प्रॅक्टिकली विचार कर. तू इथे माझं मत बदलण्यासाठी आलायस ना? माझ्या आईला भेटून आलायस ना? वाटलंच मला ते. तू जेव्हा इथे आलास ना तेव्हाच कळलं होतं मला. विक्रांत आंटींचं काही चुकत नाही. ती हे सगळं जे करतेय ना, ते तिला गिरिजा आवडत नाही म्हणून करते. पण ठीक आहे ना, असतील तिची काही कारणं असती ना तर मी तिला समजावलं असतं. पण तिला स्टेटसचा इश्यू आहे. पण गिरिजाला माझ्या स्टेटसचा काहीच फरक नाही पडत. तुला सांगू, मला ना गुंडांनी एकदा किडनॅप केलं होतं खरंच. पण तेव्हा स्वतःच्या जीवाची पर्वा न करता तिने मला वाचवलं. बरं तेव्हा मी समजू शकलो असतो की तिने स्टेटससाठी केलं. पण आता मी चहावाला आहे रे. पण ती तेवढाच सपोर्ट करते मला, तेवढंच प्रेम करते, कदाचित जास्त. आज सुद्धा ती लग्नासाठी बाहेरगावी गेली आहे, पण माझ्या जेवणाची व्यवस्था करून गेली. ती तिकडे आहे पण तिथे सुद्धा माझ्याच काळजीत आहे. सांग ना, एवढं प्रेम कोणी करतं का रे आपल्यावर? बापरे, कोण आहे कोणी गिरिजा? आहे एक माझ्यावर जीवापाड प्रेम करणारी. आता मला सांग, ती जर माझ्यासाठी इतकं सगळं करू शकते, मी एवढंच नाही करू शकत का तिच्यासाठी? विक्रांत लग्न का करत नाही मग तुम्ही दोघं?
करणार आहोत, नक्की करणार, पण स्वतःचं प्रेम सिद्ध केल्यानंतर. बापरे विक्रांत, तुझ्या या गोष्टीवर एक सुपर डुपर हिट फिल्म होऊ शकते बरं का. मग कधी भेटवतोयस मला गिरिजा वहिनींना? खरं तर आत्ताच झाली असती भेट, पण ती लग्नासाठी बाहेर गेली आहे. आणि तू जर तिला भेटलास ना तर हे सगळं मी जे काय एक्सप्लेन करतोय त्याची गरजच नाही पडणार. विक्रांत, म्हणजे हे सगळं ठीक आहे, पण हे असं टी स्टॉल आणि म्हणजे ह्याने तू कसं प्रूव्ह करणार? माझ्या पैसे खूप मोठी गोष्ट आहे आणि पैशांचं सोंग नाही घेता येत आपल्याला, कळतंय ना तुला? नाही, करेक्ट आहे तुझं, पैसा महत्वाचा आहे, पण किती ते मॅटर नाही करत. म्हणजे सुजित, खरं सांगू, पैशांपेक्षा जास्त ना माणसं महत्वाची असतात, त्यांची मनं महत्वाची असतात, नाती महत्वाची असतात. कदाचित मी काय म्हणतोय तुला ते आता नाही पटणार, पण एकदा खरं प्रेम करून बघ आणि मग या दोन्ही गोष्टी कम्पेअर करून बघ. प्रेमच जिंकणार. खरं सांगू सुजित, प्रेमात खूप ताकद असते आणि जिथे प्रेम आहे तिथे सक्सेस आहे. आणि डोंट वरी, माझा माझ्यावर आणि माझ्या प्रेमावर पूर्ण विश्वास आहे. या सगळ्यातून काही ना काहीतरी चांगलंच घडणार आहे. बरं, या सगळ्यात तुला माझी काही मदत लागली, काही लागली, मला कधी फोन कर. नक्की सांगेन. ऑल द बेस्ट. थँक्यू. चल मग मी येतो. अरे चहा घे ना. घेईन, नक्की घेईन. आत्ता थोडा घाईत आहे, फुरसत मध्ये येतो कधीतरी, मस्त गप्पा मारत चहा घेतो. चल बाय. काय लागलं तर नक्की सांगशील. येस. बाय बाय. काय ग स्वानंदी, झाली का ताईच्या लग्नाची तयारी? चालू आहे दादा. काय ग, काय झालं? काय प्रॉब्लेम वगैरे आहे का? ताईचे दागिने वगैरे नीट आहेत ना? हा, म्हणजे दागिने सगळे नीट आहे. खरं तर माझं एक लई महत्वाचं काम होतं तुमच्याकडे. माझ्याकडे? पण तुम्ही मला आधी प्रॉमिस द्या, तुम्ही आईला सांगणार नाही, नाहीतर ती लई टेन्शन घेईल. बरं ठीक आहे, दिलं प्रॉमिस. अगं अगं, हे काय करतेस तू? हे घ्या. ही चेन तुम्ही विकत घ्याल का? ही माझ्या बाबांची शेवटची आठवण आहे. भैया घरातले सगळे दागिने घेऊन पळून गेला. ही माझ्या गळ्यात होती म्हणून वाचली. बाबांनी दिली होती मला गिफ्ट. 10वीत मी पास झाले होते ना, गावातून पहिली आले होते, तेव्हा त्यांनी माझ्या गळ्यात घातली होती. शेवटची आठवण आहे बाबांची. हो, मला कळत नाहीये, ही जर एवढ्या महत्वाची आठवण आहे तर मग ती तू विकायला का काढतीयस? आता आठवणीत रमून ताईचं भविष्य नाही ना पणाला लावू शकत. तिच्या होणाऱ्या नवऱ्याने गाडीची डिमांड केली आहे. गाडी तर द्यावंच लागेल. म्हणून बघून सांगा ना ह्याचे किती मिळतील. बरं, चेन तशी बरीच जुनी दिसते आणि जुन्या मालात घट खूप असते. मला आधी याचं वजन करावं लागेल आणि मग सोन्याची प्रत बघावी लागेल आणि मगच तुला मी सांगू शकेन की याचे किती पैसे होतील ते. हा सांगा, पण जरा लवकर सांगा, म्हणजे अर्जंट आहे. बरं बाई, बघतो. आंटींना काय सांगू? हा आंटी बोला. अरे मी काय बोलणार, तू बोल. काय म्हणाला विक्रांत? विक्रांत, हो, तू भेटलास ना त्याला, तुझं म्हणणं पटलं का? हो, म्हणजे मी बोललो विक्रांतशी. अरे मग बोल ना, काय म्हणाला तो?
हे बघ बाबा, लवकर सांग, माझे ना पेशन्स संपत चाललेत. आंटी मला विक्रांतचं म्हणणं पटलं. म्हणजे विक्रांतचं म्हणणं अगदी चुकीचं नाही वाटत मला. तू काय बडबडतोयस? तुझं तुला तरी कळतंय का? आंटी खरं सांगू का, मलाही असंच वाटायचं की सगळ्या मुली सारख्याच असतात, त्यांचा मुलांच्या पैशांवरच डोळा असतो. अरे मग तसंच असतं बाळा. नाही आंटी, माझं मत बदललंय. का? आंटी तुम्हीच बघा ना, विक्रांतच्या आत्ताच्या परिस्थितीत सुद्धा गिरिजा त्याला सपोर्ट करते, त्याच्या सोबत आहे. केवढी मोठी गोष्ट. म्हणजे गिरिजाने तुलाही घोळात घेतलेलं दिसतंय. नाही 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 आंटी, तसं अजिबात झालेलं नाहीये. मला गिरिजा भेटली सुद्धा नाही. मी फक्त तुम्हाला एवढंच सांगेन की तुम्ही असा इन्स्टंट डिसिजन घेऊ नका प्लीज. हे बघ, तू काय बोलतोयस तुला नाही कळत आहे. माझ्यावर विश्वास नाहीये का तुझा? नाही आंटी प्लीज, तुम्ही गैरसमज करून घेऊ नका. मला फक्त एवढंच सांगायचंय, हवं तर तुम्ही गिरिजाला नाही पण विक्रांतला तरी या सगळ्यात सपोर्ट करा. म्हणजे विक्रांत बरोबर आणि मी चुकीची असं म्हणायचंय तुला? नाही नाही आंटी, त्याच्याशी बोलल्यानंतर मला एवढंच जाणवलं की विक्रांतचा डिसिजन पूर्णपणे चुकीचा नाही. हे बघ, त्याचा डिसिजन चुकीचा असेल किंवा बरोबर असेल, आपल्याला त्याला बदलायला लावायचंय, कळलं? आंटी मला वाटत नाही विक्रांत त्याचा डिसिजन बदल. सॉरी, ठेवतो. हॅलो सुजित, ह्याचाही काही उपयोग झालेला नाही. या गिरिजानी सगळ्यांवर काय जादू करून ठेवले ना कुणास ठाऊक. आता तर विक्रांतला तिच्यापासून तोडणं जवळजवळ अशक्य वाटायला लागलंय.